विद्यार्थी मित्रांनो, कुमार भारती इयत्ता 10वी मराठी विषय प्रथम भाषा या पाठ्यपुस्तकांतर्गत पाठ्यपुस्तकातील चौथा पाठ उत्तम लक्षण, ज्याचे कवी आहेत संत रामदास, या पाठाविषयी मी रमाकांत देशपांडे, सहशिक्षक चंपावती विद्यालय बीड, आपणास माहिती सांगणार आहे. संत रामदासांनी स्त्री दासबोध दशक द्वितीय समास दुसरा यामध्ये उत्तम लक्षणं सांगितलेली आहेत आणि त्यानुसार आदर्श व्यक्ती कसा असावा, उत्तम व्यक्ती कसा असावा याविषयी प्रस्तुत कवितेमध्ये 10 ओव्यांमध्ये आपल्याला चर्चा करायची. पाठाची चर्चा करत असताना आपण समर्थ रामदासांचा परिचय अभ्यासणार आहोत. समर्थ रामदास किंवा संत रामदास प्रवृत्तिप्रिय, प्रयत्नवादी, बुद्धियोगी सत्पुरुष, जाणता चिकित्सक व लोकसंघटक संत म्हणून प्रसिद्ध आहे. संत रामदास यांच्या काव्यातून सामाजिकतेची जाणीव तर होतेच, पण समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि तळमळ त्यांच्या काव्यामधून दिसून येते. समर्थांनी नेहमीच शक्तीचा गौरव केला जातो, केलेला दिसूनही येतो. पाठ्यपुस्तकामध्ये, अगोदरच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांची शक्ती गौरव ही कविता होती. शक्तीने मिळती राज्ये, शक्ती नसता विटंबना, असे त्या कवितेची सुरुवात होती. त्याबरोबरच संत रामदासांची ओळख विविध अशा प्रकारच्या त्यांच्या साहित्यातूनही होते. विशेष म्हणजे समर्थांचा दासबोध हा परमार्थ आणि व्यवहार ज्ञान याची सांगड घालणारा एक आध्यात्मिक ग्रंथ म्हणून ओळखला जातो. यासोबतच आध्यात्मिक विचाराचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यानक काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या आणि स्तोत्रे ह्याही क्षेत्रामध्ये संत रामदासांचं लेखन आहे. श्री दासबोध हा तर त्यांनी लिहिलेला आहेतच, पण समर्थांची आणखीन एक ओळख म्हणजे मनाचे श्लोक ही आहे. गणाधीश हाधीश सर्वांगुलाचा, त्यानंतर मना सज्जना भक्तिपंथेशी जावे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, अशा प्रकारचे अनेक श्लोक हे आपल्याला मनाच्या श्लोकमध्ये बघायला मिळतात. जय जय रघुवीर समर्थ ही समर्थांनी दिलेली घोषणा ही देखील
एक समर्थांची किंवा संत रामदासांची ओळख करून देते. दासबोध ही त्यांची स्वतंत्र कलाकृती आहे आणि त्यातूनच व्यासंग, चिंतन आणि समाजाचे व जनरीतीचे सूक्ष्म अवलोकन हे प्रत्ययाला येत असते. आपण ज्या कवितेचा अभ्यास करणार आहोत ती कविता उत्तम लक्षण या कवितेचं आपण वाचन करूया. बघा, श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, चेनेकरिता बाणे खुन, सर्वज्ञपणाची. वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळ. तोंडाळाशी भांडो नये, वाचाळाशी तंडो नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही. सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये विश्वासघात. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणा एकाशी. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. श्री दासबोध दशक द्वितीय, समास दुसरा, उत्तम लक्षण. विद्यार्थी मित्रांनो, हा आपण संत रामदासांचा जो उत्तम लक्षण ही कविता आहे या कवितेचा एक वाचन आपण केलेलं आहे. आपणही त्याचं वाचन व्यवस्थित करावं. आपण आता उत्तम लक्षण ही जी कविता आहे या कवितेचा आशय बघणार आहोत. श्री दासबोध ग्रंथ दशक द्वितीय, समास दुसरा यात उत्तम लक्षणं सांगितलेली आहे. दासबोधामध्ये मूर्ख पुरुष लक्षणे सुद्धा सांगितलेली आहे. जो व्यक्ती उत्तम लक्षणे आणि मूर्ख पुरुष लक्षणांचा अभ्यास करतो आणि त्यानुसार आपण कसं वर्तन करतो, कसं वागतो या विषयावरून आपल्यालाच जाण व्हावी अशा प्रकारची ही दोन्ही लक्षणं या दासबोधामध्ये सांगितलेली आहे. प्रस्तुत उत्तम लक्षण या कवितेमध्ये रामदासांनी उत्तम गुणसंपन्न आदर्श व्यक्तींची लक्षणं सांगितलेली आहे. उत्तम व्यक्तींनी काय करावे, काय करू नये याबाबत मार्गदर्शन केलेले आहे. काही गोष्टी त्यामधल्या, सत्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे, विवेकाने वागले पाहिजे, कीर्ती वाढवली पाहिजे, अशा प्रकारचा संदेश या रचनेमधून त्यांनी दिलेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. हा जो संत वाङ्मय प्रकार आहे हा ओवी प्रकारामध्ये येतो. आपण आता या पाठाचा अभ्यास हा एक एक ओवी घेऊन करणार आहोत. बघा, सुरुवातीला रामदास म्हणतात, श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खुन, सर्वज्ञपणाची. यामध्ये समर्थ रामदास म्हणतात की विद्यार्थी मित्रांनो किंवा वाचक जन हो किंवा रसिकांनो,
तुम्ही ही कविता ऐकत आहात, अभ्यासत आहात, तुम्ही त्याचे श्रोती झाले. जे रसिक ही कविता ऐकत आहेत, वाचत आहेत, तेही त्याचे श्रोते झाले. जे वाचक कोणीही जो दासबोधामध्ये उत्तम लक्षणं अभ्यासेल त्याला उद्देशून कवी रामदास म्हणतात, श्रोती भावे सावधान. तुम्ही सावध व्हा. सावध होणं म्हणजे लक्ष देणं, स्टडीड ज्याला आपण म्हणतो. परिपाठाच्या वेळेस सावधान असा शब्द केला जातो. त्याचा अर्थच असा होतो की प्रत्येकानं लक्ष दिलं पाहिजे. तर लक्षपूर्वक हे सगळं ऐका. मी जे तुम्हाला उत्तम गुण सांगत आहे, उत्तम पुरुषाची लक्षणं सांगत आहे, ते लक्षपूर्वक तुम्ही ऐका. आता मी तुम्हाला गुणवान व्यक्तीचे लक्षण ऐकवणार आहे. आणि ज्यामुळं तुम्हाला एक खुणगाट बांधता येईल, तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेता येईल. ती म्हणजे कोणती? की या गोष्टी केल्यानंतर आपण आदर्श व्यक्ती होणार आहोत, गुणवान व्यक्ती होणार आहोत, उत्तम व्यक्ती होणार आहोत. आणि त्यामुळेच आपल्याला सर्वज्ञपण हे प्राप्त होणार आहे, असं ते म्हणतात. पुढे बघा. वाट पुसल्या विन जाऊ नये, फळ ओळखल्या विन खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. तर बघा, या ठिकाणी ते म्हणतात की आपल्याला एखादा मार्गानं जायचं असेल तर तो मार्ग आपल्याला माहीत पाहिजे, त्याचा रस्ता आपल्याला माहीत पाहिजे. जे उद्दिष्ट आपल्याला गाठायचं आहे त्या उद्दिष्टाला आपल्याला कोणत्या बाजूनं जायचं आहे, कोणते त्यामध्ये अडथळे येणार आहे, ज्या मार्गाने आपण चाललो आहोत तो मार्ग चांगला आहे का, व्यवस्थित आहे का, याचा जोपर्यंत आपण अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचूच शकणार नाही. म्हणून कोणत्याही वाटेला जर जायचं असेल तर त्याचा अभ्यास असला पाहिजे. आता तर तुम्हाला गुगलवर सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. मोबाईलमध्ये म्हणा किंवा नेटवर गुगलमधून तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. रस्तासुद्धा सहज सापडतो, नकाशा सापडतो, त्या रस्त्यामध्ये किती ट्रॅफिक आहे हे कळतं, तो रस्ता किती खराब आहे चांगला आहे हे कळतं. एखाद्या उद्दिष्टाला जायचं असेल, एखाद्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या कॉलेजची संपूर्ण हिस्ट्री तुम्हाला गुगलवर सापडते. म्हणजे इतकी प्रगती झालेली आहे. समर्थांनी कोणत्या काळामध्ये लिहिलं, वाट पुसल्या विन जाऊ नये, आणि आता कोणत्या काळात ते उपयोगी पडायलं याचा तुम्हीच विचार करू शकता. फळ ओळखल्या विन खाऊ नये पुढचा मुद्दा आहे. एखादं फळ आहे, ज्या फळाला आपण प्राशन करणार आहोत, आपण ते खाणार आहोत, ते आपल्या उपयोगी पडणार आहे, त्यातून आपल्याला कॅलरीज मिळतील, आपल्याला प्रोटीन मिळेल, आपल्याला चव त्याची कळेल. पण हे खाल्ल्यानंतर कळेल, त्याच्या अगोदर त्याचा अभ्यास आपल्याला माहिती पाहिजे की ते फळ आपल्या शरीराला आपल्याला उपयोगी आहे का. म्हणून संत म्हणतात की फळ ओळखल्या विन खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. कोणतीही वस्तू कुठेही पडलेली असली तर त्याला एकाएकी माहिती नसताना हात लावणं योग्य नाही. आता तर हातच लावणं त्याला योग्य नाही. हाताळणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आपण सध्या कोरोनाच्या काळात आहोत, त्या परिस्थितीत वागतो आहोत. कोणतीही गोष्ट हाताळायची का नाही हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे.
ते एक जागृततेचं लक्षण आहे. आणि म्हणून पडली वस्तू घेऊ नये, कधीही त्याला हात लावू नये. आता तर आपल्याला बसमध्ये, रेल्वेमध्ये प्रवास करताना जागोजागी सूचना लिहिलेल्या असतात की हाताळू नका. काही एखादी वस्तू पडलेली असेल, एखादी बॅग पडलेली असेल तर ती हाताळू नका. म्हणजे त्या काळामध्ये समर्थांनी दिलेला हा उपदेश आजच्या काळामध्ये किती योग्य लागू होतो हे आपल्याला लक्षात येते. अशा वरील गोष्टी जो व्यक्ती समजून घेतो त्या व्यक्तीला आदर्श व्यक्ती असं म्हणता येतं. पुढचा मुद्दा खूप छान आहे. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळ. कोणताही व्यक्ती असो, या व्यक्तीनं एक गोष्ट पाळली पाहिजे की जनता, लोक जे आहे, हे लोक आपल्याला काही विनंत्या करत असतात, काही विनंती ते करतात. त्याला आर्जव म्हणतात, जनतेचा अर्ज. काही नियम असतात जनतेचे, जनसामान्यांचे काही नियम असतात, ते व्यक्तींनी पाळायचे असतात. समाजामध्ये काही नियम असतात, ते व्यक्तींनी पाळायचे असतात. तर अशी जनतेनं केलेली विनंती असेल तर ती मान्य केली पाहिजे. कोणत्याही प्रकारचं पापानं कमवलेलं किंवा कपटानं कमवलेलं द्रव्य हे आपल्या द्रव्याला जोडता कामा नये किंवा तसं कमावताही कामा नये असं ते म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पुण्याचं काम आहे, ते पुण्याचं काम कोणत्याही काळामध्ये सोडू. पुण्य करण्याला काळ नसतो. आता केलं, पुढच्या या काळात नको, त्या काळात नको, मागच्या काळात झालं, आता या काळात, असं नाही. पुण्यमार्ग हा कोणत्याही काळात सोडता कामा नये. सगळ्या काळामध्ये, कोणत्याही काळामध्ये आदर्श व्यक्तीनं पुण्य हे केलंच पाहिजे. अशा प्रकारची भूमिका ही साधारणतः या कवितेमध्ये समर्थांनी मांडलेली आहे. तोंडाळाशी भांडो नये, वाचाळाशी तंटो नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. संत रामदास म्हणतात, काही व्यक्ती तोंडाळ असतात, त्यांना बोलण्याचं भान राहतं. लहान आहे का मोठा आहे, समाजातील तो प्रतिष्ठित व्यक्ती आहे का कसा आहे, काही तुम्ही काही बोलायला गेला की ते काहीही बोलून टाकतात. टोकाची भूमिका त्यांची असते, बोलण्यात त्यांच्या काही तारतम्यता नसते. अशा व्यक्तीला तोंडाळ व्यक्ती म्हणतात. अशा तोंडाळ किंवा भांडकुदळ व्यक्तींशी कधीही भांडू नये किंवा भांडण त्याच्याशी कधीही करू नये असं समर्थ रामदास म्हणतात. या व्यतिरिक्त समर्थ म्हणतात की व्यर्थ बडबड करणारा जो वाचाळ व्यक्ती असतो, त्या वाचाळ व्यक्तीशी तंटा किंवा वाद घालण्यामध्ये काही अर्थ नाही. तुम्ही मुद्देसूद बोलतो आणि तो मुद्दा सोडून बोलतो, काय अर्थ आहे? म्हणून ह्या गोष्टी कधी करू नये. आणि यामध्ये पुढची गोष्ट अशी आहे की संत संग खंडू नये अंतर्यामी. संतांचं सारखे जे लोक असतात, जे अतिशय चांगल्या स्वभावाचे असतात, सज्जन लोक असतात, या सज्जनांची संगत कधीही सोडू नये हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे असं समर्थ रामदास म्हणतात. तर संत रामदासांनी अशा प्रकारे या चौथ्या चरणामध्ये काही लक्षणं उत्तम व्यक्तींसाठी सांगितली. आळसे सुख मानू नये, सहाडी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही. संत रामदास म्हणतात, आळस हा माणसाचा शत्रू आहे. मात्र या आळसांमध्ये सुख मानणारे खूप लोक आहेत. आराम करायचा, मला काय करणं करू, आज करायचं ते उद्या करू, होईल, उद्या करायचं तर परवा होईल. जितका आळस करता येईल तितका आळस करता. आणि विशेष म्हणजे
केवळ याच विषयावर ते बोलत नाही, तर तो आळसच आपलं उपक्रम आहे, तोच महत्त्वाचा आहे, इतकं या लोकांचं त्या आळसावर प्रेम असतं. मग त्या व्यक्तीचं कधीही कोणतंही कार्य सहज होणं शक्य नाही. चहाडी मनास आणू नये. चहाडी करणं म्हणजे इकडचं या व्यक्तीचं त्या व्यक्तीला सांगायचं, त्या व्यक्तीचं या व्यक्तीला सांगायचं, दोघांमध्ये भांडण लावून द्यायचं. ही चहाडी कधीही करण्याचं मनात सुद्धा आणू नये, असं समर्थ रामदास म्हणतात. आणि कोणतंही कार्य जर करायचं असेल तर त्याचा संपूर्ण आढावा घेतला पाहिजे, शोध घेतला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याचं नियोजन केलं पाहिजे. नियमच आहे नियोजन आणि अंमलबजावणी. आणि म्हणून त्या पद्धतीनं जो व्यक्ती वागेल किंवा वर्तन करेल अशा व्यक्तीला उत्तम व्यक्ती असं त्यांनी म्हटलेलं आहे. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये, काही केल्या. समर्थ रामदास म्हणतात की सभेमध्ये किंवा मीटिंगमध्ये बोलायचं जर असेल आपल्याला तर तिथे लाजता कामा नये. एखादा मुद्दा आपल्याला पटत नाही आणि तो मांडायचा आहे, किंवा एखादा मुद्दा असा इथे ह्या मीटिंगमध्ये तो मान्य व्हावा हे मांडायचं आहे, तर तिथे आपण बोललंच पाहिजे. तिथे लाजता कामा नये, संकोच करता कामा नये. पण व्यर्थ बडबड नको. बाष्कळपणे म्हणजे व्यर्थ बडबड. मुख दुर्बलता म्हणतात त्याला. मोकळ्या मनानं बोलावं पण बालिशपणे बोलू नये. बाष्कळ बडबड ही कधीच करू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी पुढे सांगितला की आयुष्यात कधीही पैज लावू नये, शर्यत ही कधी लावू नये. सशानं कासवाला सांगितलं लाव शर्यत, कासवानं मान्य केलं, सशाचा पराभव झाला. आपण म्हणतो गर्वाचं घर खाली. तर हे शर्यत लावणं म्हणजे एक प्रकारे चुकीचं आहे आणि म्हणून ती कधीही करता कामा नये असं ते म्हणतात. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात. समर्थ म्हणतात की आदर्श व्यक्तीने कोणाचेही उपकार कधीही घेऊ नये. घेतले असल्यास ते ठेवता कामा नये किंवा त्याची परतफेड लगेच केली पाहिजे. आणि आपल्या कार्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही असं वर्तन आपण केलं पाहिजे. अशा प्रकारचं संत रामदासांचं मत या ठिकाणी दिसतं. आणि विशेष त्यांनी आणखीन सांगितलं की कोणत्याही व्यक्तीचा विश्वासघात हा आपल्या हातून कधीही व्हायला नको, किंवा उत्तम व्यक्तीच्या हातून ते होणारच नाही. वरील नियमांचे जो पालन करतो हा व्यक्ती आदर्श व्यक्ती म्हणून म्हटलं. पुढे संत म्हणतात व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणा ऐकाशी. कुणालाही आपण जसं वागत असतो तेव्हा आपलं जे मोठेपण असतं त्या मोठेपणाप्रमाणेच आपण वागलो पाहिजे. स्वतःच्या मनाचा मोठेपणा हा कधीच सोडून देता कामा नये. मन कोतं करता कामा नये, ते व्यापक ठेवलं पाहिजे. आणि परावलंबत्व तर हे कधीही स्वीकारू. प्रत्येक व्यक्तीनं आत्मनिर्भर असलं पाहिजे, स्वावलंबी असलं पाहिजे. या कालावधीमध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की स्वावलंबन, आत्मनिर्भरता किती आवश्यक आहे. कुणावरही आपलं ओझं कधीही ठेवता का, आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असं वर्तन कधीही करता कामा नये. पुढे बघा, सत्यमार्ग सांडू नये, असत्यपंथे जाऊ नये,
कधा अभिमान घेऊ नये असत्याचा. संत रामदास म्हणतात, आदर्श व्यक्तीनं सत्याचा मार्ग हा नेहमीच स्वीकारत असतो. तो खरेपणानं वागत असतो. खोट्या गोष्टीचा तो कधीही अवलंब करत नाही किंवा त्या मार्गानं सुद्धा तो कधी जात नाही. पण एक गोष्ट आणखीन आहे की आदर्श व्यक्ती हा, त्याला सत्याचा अभिमान असेल, खरेपणाचा अभिमान असेल, पण खोटेपणाचा अभिमान तो कधीही ठेवणार नाही. काही लोक असतात, इतरांनी केलेल्या गोष्टीचा आपण केलं असं सांगतात आणि त्याचाच त्यांना अभिमान आणि गर्वानं त्या गोष्टी मांडत असतात. तर अशा प्रकारे गुणसंपन्न व्यक्ती जर असेल, उत्तम व्यक्ती असेल, तर त्याने वरील गोष्टीचा नियम हा पाळला पाहिजे. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेक दृढ धरावी, वाट सत्याची. संत रामदास म्हणतात की जो उत्तम व्यक्ती असतो, तो उत्तम व्यक्ती अपकीर्तीला कधीही बळी पडत नाही. कुप्रसिद्धी किंवा वाईट प्रसिद्धीला तो कधीही जात नाही. वर्तमानपत्रात फोटो आला, प्रसिद्धी मिळाली, खाली लिहिलेलं आहे सदरील व्यक्ती हा पाकिटमार आहे. योग्य आहे का? नाही. वर्तमान प्रसिद्धी ही चांगल्या कीर्तीची असली पाहिजे, सत्कीर्तीची ती असली पाहिजे आणि सारासार विचार करून सगळ्या गोष्टी पाळून आपण सत्याचा मार्गच स्वीकारला पाहिजे, असं संत रामदास या कवितेमध्ये सांगतात. तर अशा प्रकारे संत रामदास उत्तम लक्षण या कवितेमध्ये किंवा या रचनेमध्ये आदर्श व्यक्तींची लक्षणं सांगतात. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करतात आणि शिवाय आदर्श व्यक्तींनी काय केलं पाहिजे, काय करायला नको, याविषयी ते संपूर्ण मार्गदर्शन प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून करतात असं आपल्याला लक्षात येतं. तर या पद्धतीनं आपण प्रस्तुत कविता जी आहे या कवितेचा अभ्यास केलेला आहे. आजच्या पाठामध्ये समर्थ रामदासांची उत्तम लक्षण ही कविता पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 9 वर ही दिलेली आहे आणि ज्याचे कवी आहेत संत रामदास. या कवितेचा प्रकार जो आहे तो आहे ओवी प्रकार. या कवितेचा विषय आहे आदर्श व्यक्तीची किंवा उत्तम व्यक्तीची लक्षणं आणि या कवितेतून आदर्श व्यक्ती कसा असावा यासाठी विविध लक्षणं मांडणं हा विषय मांडलेला आहे. प्रस्तुत कविता ही श्री दासबोध दशक द्वितीय समास दुसरा उत्तम लक्षण यामधून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा झाला कवितेचा अभ्यास. यानंतर आपल्याला पान क्रमांक 10 वर जी कृती दिलेली आहे त्या कृतींमध्ये विविध कृत्या दिलेल्या आहेत. आकृती पूर्ण करा किंवा खालील व्यक्तीशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात. खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. काव्य सौंदर्य कृती दिलेली आहे. त्यानंतर एक असा प्रश्न देखील आहे,
सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, या ओळीतील विचार स्पष्ट करा. आळसे सुख मानू नये, या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. असाही एक कृती विचारलेली आहे. खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. अशा प्रकारच्या कृती विचारलेल्या आहेत. या कृती आपल्या गृहपाठाच्या वहीमध्ये सोडवाव्या. दिलेल्या कवितेचा अभ्यास करावा, ती नीट ऐकावी, समजून घ्यावी आणि त्यानुसार कृती कराव्यात आणि आपापल्या विषय शिक्षकांकडून त्या तपासून घ्याव्यात, हे सांगणं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पाठ या ठिकाणी याच ठाई मी पूर्ण करत आहे. धन्यवाद.